महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय 17 जून 2014 अन्वये दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना राबवण्यात येते। दिव्यांग अव्यंग व्यक्तीचा विवाह झालेल्या दाम्पत्यांना 50,000 रुपये इतके अनुदान देण्यात येते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिली। लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतो। लग्न साधेपणाने करा किंवा थाटामाटाने, प्रत्येकाला आर्थिक झळ सोसावीच लागते। लग्नाला लागणाऱ्या खर्चासाठी बऱ्याच जणांना कसरत करावी लागते। लग्न होण्याआधी किंवा लग्न झाल्यावर बऱ्याच जणांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते। ही गरज ओळखून शासनाने दिव्यांग दाम्पत्यांना संसाराला मदत व्हावी या उद्देशाने अनुदान देण्याची योजना सुरू केली। दिव्यांग किंवा अव्यंग व्यक्तींना अनुदान मिळवण्याच्या योजनेच्या अटी व शर्ती याप्रमाणे: वधू व वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे। दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। विवाहित वधू वरांचा प्रथम विवाह असावा। वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी। विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती व सुदृढ व्यक्तीने विवाह करणे गरजेचे आहे। विवाह झाल्यानंतर किमान 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाकडे अर्ज सादर करावा। याद्वारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी केले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।